हे सुप्रीम कोर्टाने इशारा दिला होता की आरक्षण 50%च्या वर गेलं तर निवडणुका स्थगित करू। ही बाब जी आहे ही आम्हा लोकांसाठी सुद्धा फार आश्चर्याची बाब आहे। कारण ह्या निवडणुका घेण्याचे जेव्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते किंवा आदेश दिले होते असं आपण म्हणू, तेव्हा असं म्हटलं होतं की 2022च्या पूर्वी जी पद्धत अस्तित्वात होती त्या पद्धतीचा वापर करून ह्या निवडणुका घेण्यात याव्या। आणि तेव्हा आम्ही सर्व ओबीसीचे लोक अति आनंदी झालो होतो, खुश झालो होतो, आनंदोत्सव साजरा केला होता की आपलं 27% आरक्षण हे कायम राहिलेलं आहे। परंतु आता नव्याने जे पुन्हा पुढे येते आहे की 22 मध्ये जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्याचा चुकीचा अर्थ सरकारने काढला आणि त्याच्यामुळे हे आरक्षण 50%च्या वर जाते आहे, जे बांठिया कमिशनच्या ओपिनियनच्या विरुद्ध आहे असं म्हटलेलं आहे। पण बांठिया कमिशन 2022 नंतर त्यांचं हे आलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने 2022च्या पूर्वीची पद्धत म्हटली होती जेव्हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण होतं। आणि म्हणून आता काय होतं आजच्या निकाल त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। परंतु हे सर्व होत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवातीपासून जी मागणी केंद्र सरकारकडे राहिली आणि राज्य सरकारला सुद्धा आम्ही विनंती केली होती की आपण सुद्धा केंद्र सरकारला तशी शिफारस करा की संविधानाच्या कलम 243D6 आणि कलम 243T6 मध्ये जोपर्यंत आपण अमेंडमेंट करून या देशातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षणाची तरतूद करत नाही तोपर्यंत हा न्यायालयीन प्रकरण जे सुरू असते वारंवार ते संपुष्टात येणार नाही। ज्या प्रकारे EWSला 10% आरक्षण देताना संविधानामध्ये तरतूद केली होती, कारण तिथे सुद्धा हा नियम होता की 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये, तेव्हा संविधानामध्ये तरतूद करून लोकसभा व राज्यसभेमध्ये बिल पारित करून ती तरतूद केली आणि ते 10% आरक्षण लागू केलं। ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं नाही किंवा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर कुठले निर्णय। तशाच प्रकारे या देशातील 60%पेक्षा जास्त असलेल्या ओबीसीला जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारला न्याय मिळवून द्यायचा असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6 मध्ये अमेंडमेंट केल्याशिवाय हा मुद्दा संपू शकत नाही। नागपूर महानगरपालिका नागपूर जिल्हा परिषदेची जे आता आरक्षण सोडत झाली त्यामध्ये 50%च्या वरच आरक्षण गेलं। आता धाकधूक वाढलेली आहे की निवडणूक तर रद्द होणार नाही म्हणून। नक्कीच गेलेला आहे ना, कारण त्या 50%चा अर्थ असा आहे की SC ST आणि OBC या 3 कॅटेगरीला आरक्षण देत असताना ज्या परिसरामध्ये ही निवडणूक आहे त्या ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो, त्या क्षेत्रामध्ये SCची लोकसंख्या जेवढी असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं लागतं। STची लोकसंख्या जेवढी असेल त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं लागतं। आणि या दोघांनाही आरक्षण दिल्यानंतर मग 50%तून जे शिल्लक राहील ते ओबीसीला मिळेल, कारण 50%च्या वर जाता येत नाही आणि SC STला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी देता येत नाही। आणि म्हणून ते ओबीसीचं फार मोठं नुकसान आहे। काही काही ठिकाणी ओबीसींना 0% आरक्षण मिळालेलं आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण सोडत झाली, ते 50%च्या वर गेलेलं आहे। तर सगळ्यांच्याच याच्यावर टांगती तलवार आहे निवडणूक रद्द होण्याची। नक्कीच, कारण सुप्रीम कोर्टाने तसे निर्देशच दिलेले, डायरेक्शन दिलेले आहे की आम्ही निवडणुका थांबवू शकतो, स्थगित करू शकतो, रद्द करू शकतो जर आपण 50%च्या वर गेले तर। आजच्या निकालावर भविष्य ठरलेलं आहे म्हणजे कदाचित उद्या असं होऊ शकते की ज्या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे त्या सुद्धा थांबतील। महानगरपालिका जे आरक्षण 50%च्या वर गेलं नक्कीच गेलेलं आहे ना, कारण जिथे SC आणि STची लोकसंख्या ही 20%च्या वर जाते, जिथे SC आणि ST दोन्ही प्रवर्गाचं मिळून आरक्षण 20%च्या वर जाईल किंवा 23%पर्यंतच्या वर जाईल, तिथे 50 ओबीसीचं आरक्षण कमी होणारच। आता जे नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुका सुरू आहे तिथे निवडणूक त्या पण रद्द होऊ शकते, तिथे पण आरक्षण 50%च्या पुढे नक्कीच होऊ शकते। जसे आदिवासी बहुल जिल्हे आहे, आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये STचं आरक्षण जास्त आहे
त्यांना आरक्षण जास्त मिळतं. SCचं आरक्षण तिथं मिळते 13% किंवा जेवढी काही लोकसंख्या असेल, आणि त्याच्यामुळे मग ओबीसी करता शिल्लकच राहत नाही. म्हणून काही जिल्ह्यामध्ये ओबीसीला 0 मिळेल, काही जिल्ह्यामध्ये 5% मिळेल, काही जिल्ह्यामध्ये 10% मिळेल, काही जिल्ह्यामध्ये 27% आरक्षण. हे ज्या ठिकाणी SC आणि ST दोन्ही मिळून 23%पेक्षा कमी लोकसंख्या आहे त्याच ठिकाणी 27% मिळणार आहे, सर्वत्र मिळणार नाही. म्हणून त्या निवडणुका सुद्धा रद्द होऊ शकतात जर सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले तर. खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या निवडणुका आत्ता लागलेल्या आहे, उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, त्या निवडणुकांवरही टांगती तलवार आहे, आणि ज्यांनी 50%च्या वर आरक्षण सोडत आरक्षण काढलं त्यांच्यावरही टांगती तलवार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्याचं भवितव्य अवलंबून आहे असं म्हणतात डॉक्टर बबनराव तायवाडे सर. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.